नमस्कार शेतकरी मित्रांनो. मॅग्नेशियम सल्फेट खत कोणकोणत्या पिकांमध्ये वापरता येते, का वापरावे, त्याचे फायदे काय आहेत, योग्य डोस किती आहे, कोणकोणत्या पद्धतीने वापरावे आणि त्याचे कोणते कॉम्बिनेशन आहे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेट फर्टिलायझरबद्दल चर्चा करणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील. मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे काय? मॅग्नेशियम सल्फेट हे एक रासायनिक खत आहे आणि हे 100% पाण्यात विरघळणारे खत आहे. यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर हे दोन पोषक घटक असतात. द्वितीय म्हणजे सेकंडरी पोषक घटक हे 3 असतात: कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर असल्यामुळे या दोन्हींचा फायदा पिकांना होतो. मॅग्नेशियम सल्फेटचा केमिकल फॉर्म्युला आहे MgSO4. याचा अर्थ हे 3 गोष्टींपासून बनलेलं असतं: मॅग्नेशियम, सल्फर आणि ऑक्सिजन. खतामध्ये किती प्रमाण असतं? साधारण बाजारात मिळणाऱ्या मॅग्नेशियम सल्फेटमध्ये मॅग्नेशियम 9.5%, सल्फर 12%. एक महत्त्वाची गोष्ट, हे खत बहुतेक वेळा MgSO4.7H2O हेप्टाहायड्रेट ह्या फॉर्ममध्ये असतं, म्हणजे त्यात पाण्याचे अणुही असतात. त्यामुळे ते पाण्यात लगेच विरघळतं. बहुतेक शेतकरी काय चूक करतात? DAP, SSP, युरिया, मायक्रोन्यूट्रिएंट्स हे वापरतात, पण मॅग्नेशियमकडे लक्ष देत नाहीत. यामुळे पिकं हिरवीगार दिसत नाहीत, कारण मॅग्नेशियमची कमतरता असते. तर शेतकरी मॅग्नेशियम कमतरता कशी ओळखतात ते पाहू. जुन्या पानांच्या शिरा हिरव्या राहतात, शिरांमधील भाग पिवळा होतो, पाने लहान आणि कडक होतात. आता मॅग्नेशियमचे फायदे तुमच्या पिकाला काय होतात? फॉस्फरस अपटेक वाढवतो, क्लोरोफिल निर्मितीसाठी उपयोग होतो, फोटोसिंथेसिस सुधारतो, एन्झाईम्सची ॲक्टिव्हिटी वाढवतो, प्रोटीन, व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट तयार करण्यात मदत करतो. आता हे झालं मॅग्नेशियमबाबत. आता पाहूया सल्फरचा काय फायदा तुमच्या पिकाला होतो आणि सल्फरची कमतरता कशी ओळखावी. शेतकरी मित्रांनो, सल्फर हे पिकांसाठी खूप उपयोगी पोषक आहे. त्याचे फायदे अगदी सोप्या भाषेत समजून घ्या. फोटोसिंथेसिसमध्ये डाळी पिकांमध्ये प्रोटीन वाढवतो, तेलबिया पिकांमध्ये तेल वाढवतो, कांदा, लसूण, बटाटा यामध्ये साईज वाढवतो, फंगीसाइड म्हणून काम करतो, काही प्रमाणात कीड नियंत्रण. सल्फरची कमतरता कशी ओळखावी? शेतकरी मित्रांनो, सल्फरची कमतरता ओळखायला थोडा गोंधळ होते, कारण ती नायट्रोजनसारखीच दिसते. पण एक सोपा फरक लक्षात ठेवा. नायट्रोजन कमी असेल तर जुनी खालची पानं आधी पिवळी पडतात. सल्फर कमी असेल तर नवीन वरची पानं आधी पिवळी पडतात. टार्गेट एकदम सोपी ट्रिक लक्षात ठेवा. खाली पिवळं पान असेल तर नायट्रोजनची कमी आणि वरची पिवळी पानं असतील तर सल्फरची कमी. आता कोणत्या पिकांमध्ये वापरायचे? भाजीपाला, मिरची, टोमॅटो, वांगी, भेंडी, दोडका, कारले, शिमला मिरची, कोबी. कंद पिके, बटाटा, कांदा, लसूण, तेलबिया, मोहरी, शेंगदाणा, डाळी, सर्व डाळी. इतर ऊस, कापूस, तांदूळ, गहू. बागायती, डाळिंब, द्राक्ष, केळी. फुलशेती, झेंडू, गुलाब. शेतकरी मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेट वेगवेगळ्या प्रकारात बाजारात मिळतं. ते साधारण 3 प्रकारात येतं: दाणेदार, ग्रॅन्युलर, सर्वात बेस्ट; केलेटेड फॉर्म, EDTA फॉर्म. सर्वात चांगला रिझल्ट दाणेदार फॉर्ममध्ये मिळतो. शेतकरी मित्रांनो, हे खत तुम्ही 3 सोप्या प्रकारे वापरू शकता. ड्रिपमधून पाण्यातून देणे, 1 ते 3 किलो प्रति एकर. काही पिकांमध्ये 5 किलोपर्यंत देऊ शकता. मातीमध्ये टाकून थेट मातीमध्ये 5 किलो प्रति एकर टाका आणि पाणी दिलं की ते जडांपर्यंत पोहोचेल. फवारणी करून 15 लिटर पाण्यात 70 ते 80 ग्रॅम मिसळा. नीट ढवळून पानांवर फवारणी करा. 1 एकरासाठी जास्तीत जास्त 1च किलोच वापरा. महत्त्वाचं लक्षात ठेवा, जास्त खत दिलं म्हणजे जास्त फायदा होत नाही, उलट पिकाला नुकसान होऊ शकतं. शेतकरी मित्रांनो, हे 3 मुद्दे नीट लक्षात ठेवा. जडांमध्ये दिलं तर बेस्ट रिझल्ट मिळतो, म्हणजे खत पाण्यासोबत जडांपर्यंत गेलं पाहिजे. तेव्हा पिकावर पटकन आणि जास्त परिणाम दिसतो. 30-35 दिवसांच्या पिकाला दिलं तर जास्त फायदा होतो. या वयात पिकाची वाढ जोरात चालू असते, त्यामुळे खताचा परिणाम खूप चांगला दिसतो. कमतरता असेल तर कधीही देऊ शकता. पानं पिवळी दिसली तर उशीर करू नका, लगेच मॅग्नेशियम सल्फेट द्या. शेतकरी मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेट वापरताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा.
नायट्रेट खतांसोबत वापरू नका, जसे की कॅल्शियम नायट्रेट. हे दोन्ही एकत्र मिसळलं तर द्रावण खराब होतं आणि दोन्ही खतांचा फायदा मिळत नाही. तुमच्या पिकांना नुकसान होऊ शकतं. मग तुम्ही कोणती खतं एकत्र वापरू शकता? युरिया, NPK, मायक्रोन्यूट्रिएंट्स, बायोझाईम किंवा टॉनिक्स यांच्यासोबत वापरलं तर काहीही प्रॉब्लेम येत नाही. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही शेतकरी बांधवांच्या सामान्य माहितीसाठी आहे. कोणतेही खत किंवा औषध वापरण्यापूर्वी आपल्या परिसरातील कृषी अधिकारी, तज्ज्ञ किंवा कृषी सेवा केंद्राचा सल्ला घ्यावा. जमीन, पीक अवस्था आणि हवामानानुसार खतांचे प्रमाण बदलू शकते. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं पीक हिरवंगार, निरोगी आणि जास्त उत्पादन देणारं बनवायचं असेल तर मॅग्नेशियम सल्फेट नक्की वापरून पहा. अशीच शेती संबंधित उपयोगी आणि आधुनिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या स्मार्ट शेती तंत्रज्ञान चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये.